एक रहस्यमय गुहा. या गुहेत 51हून अधिक लहान मोठी शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार झालेली आहेत, ज्यावर गुहेच्या छतावरून सतत पाणी ठिबकत राहतं. म्हणजे त्या शिवलिंगांना अभिषेकच घडतो म्हणा ना. नैसर्गिक सौंदर्यासह अनेक रहस्य या गुहेमध्ये दडलेले आहेत. चला त्या रहस्यांचा मागोवा घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, भारतामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारची रहस्य दडलेली आहेत. आणि अशाच ठिकाणांमधलं एक ठिकाण म्हणजे पोरबंदर राजकोट महामार्गावरचं राणावाव गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असणारं, पोरबंदरपासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावरचं सौराष्ट्रातील प्रसिद्ध बरडा डोंगराच्या पायथ्याशी असलेलं रहस्यमय ठिकाण म्हणजे जांबुवंत गुहा. जांबुवंत, हो, रामायणातील तोच जांबुवंत ज्याने प्रभू श्रीरामचंद्रांना रावणाशी युद्ध करताना मदत केली होती. या गुहेला जांबुवंत लेणी असंही म्हणतात. हे रहस्यमय पर्यटन स्थळ पौराणिक, धार्मिक आणि पुरातत्वीय दृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण आहे. हे ठिकाण सौराष्ट्र पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. या गुहेच्या छतावरून गळणाऱ्या पाण्यामुळे मातीची, दगडाची अशी अनेक स्वयंभू शिवलिंग इथं तयार झाली आहेत. आणि या शिवलिंगांवर नेहमी नैसर्गिक पद्धतीने जलाभिषेक होत असतो. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जांबुवंत गुहेबद्दल अनेकांना माहीत नाही. जांबुवंत गुहा वरून एखाद्या लहान विहिरीसारखी दिसते. गुहेच्या आत जाण्यासाठी दगडी पायऱ्यांवरून जाता येतं. गुहेच्या भूगर्भामध्ये लेण्यांच्या मोठ्या मालिका आहेत. त्या गुहेच्या भूगर्भात पोहोचताच विचित्र माणसं आत असल्याची जाणीव होते. नैसर्गिक चमकणाऱ्या सोनेरी वाळू आणि सोनेरी भिंतींवर प्रकाश पडला की ही गुहा अतिशय सुंदर आणि अप्रतिम दिसते. जांबुवंत गुहेच्या आत नैसर्गिक पद्धतीने अनेक शिवलिंगांची निर्मिती तर झालेली आहेच, पण श्री गणेशाचीही निर्मिती झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शिवलिंगावर नैसर्गिक पद्धतीने सतत जलाभिषेक होत असतो. हे एक रहस्यच. ऐकून आश्चर्य वाटेल, पण या गुहेत एकूण 51हून अधिक लहान मोठी शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार झालेली आहेत. आणि या सगळ्याच शिवलिंगांवर गुहेच्या छतावरून सतत पाणी ठिबकत राहतं. पाताळेश्वर शिवलिंग हे सर्व शिवलिंगांमध्ये प्रमुख आहे. या गुहेत 2 मोठे बोगदे आहेत. एक द्वारकेकडे आणि दुसरा जुनागडकडे जातो. छतावर वारा खेळत राहण्यासाठी आणि प्रकाशासाठी मोठी छिद्रही आहेत. ही गुहा त्रेतायुग आणि द्वापर युगाचे साक्षीदार असणारे जांबुवंत यांची आहे. त्यामुळे ही गुहा जांबुवंत गुहा म्हणून ओळखली जाते. जांबुवंतांनी या गुहेत अनेक वर्ष भगवान शिवशंकरांची तपश्चर्या केली होती. जांबुवंत हे शिवाचे परमभक्त होते. त्यामुळेच या गुहेमध्ये अनेक नैसर्गिक शिवलिंग आपोआप तयार होतात. अमरनाथमध्ये बर्फाचं शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार झालं आणि इथे पाण्याच्या थेंबांमुळे दगडाचे शिवलिंग तयार झाले. प्रभू श्रीराम आणि रावणाच्या युद्धात जांबुवंत हे रामाच्या सैन्याचे सेनापती होते. युद्ध संपल्यानंतर प्रभू श्रीराम तिथून निघून अयोध्येला परतायला निघाले, तेव्हा जांबुवंत त्यांना म्हणाले, भगवान, युद्धात सर्वांना लढण्याची संधी मिळाली, पण मला माझे शौर्य दाखवण्याची संधीच मिळाली नाही. मी युद्धात म्हणावा असा भाग घेऊ शकलो नाही आणि लढण्याची इच्छा माझ्या मनातच राहिली. तेव्हा भगवान श्रीरामांनी जांबुवंतांना सांगितलं की तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. जेव्हा मी कृष्ण अवतार घेईन तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी राहून तपश्चर्या करा. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अवतारात पृथ्वीवर अवतरले. राजा सत्यजिताने सूर्यदेवाची खूप तपश्चर्या केली, तेव्हा सूर्यदेवाने प्रसन्न होऊन प्रसाद म्हणून एक प्रकाश रत्न म्हणजेच स्यमंतक मणी राजा सत्यजिताला दिला. पण राजा सत्यजिताच्या भावाने ते रत्न चोरले आणि तो पळून जंगलामध्ये गेला. तिथेच त्याच्यावर सिंहाचा हल्ला झाला आणि तो मृत्युमुखी पडला. त्या सिंहाने ते रत्न घेतले आणि त्यानंतर
जांबुवंताने सिंहाचा युद्धात पराभव करून ते रत्न मिळवले. या रत्नामुळे भगवान श्रीकृष्ण आणि जांबुवंत यांच्यात सुमारे 27 दिवस संघर्ष चालला. कारण राजा सत्यजिताने आरोप केला होता की श्रीकृष्णानेच ते रत्न चोरले आहे आणि म्हणून श्रीकृष्ण ते रत्न शोधायला जंगलात गेले. तेव्हा त्यांची जांबुवंताशी भेट झाली. जांबुवंताने भगवान श्रीकृष्णांना सुरुवातीला ओळखले नाही आणि म्हणून तो त्यांच्याशी युद्ध करत राहिला तब्बल 27 दिवस. शेवटी जांबुवंताचा पराभव झाला. पण जेव्हा जांबुवंताला हे कळलं की भगवान श्रीकृष्णच हे परब्रह्म परमात्मा प्रभू श्रीराम आहेत, तेव्हा जांबुवंतांनी त्यांची कन्या जांबुवती हिचा विवाह श्रीकृष्णाशी करून दिला आणि अर्थात ते स्यमंतक रत्नही भेट दिलं. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार इथे नैसर्गिक खनिजं आणि बॉक्साईटचे प्रमाण जास्त आहे आणि इतर अनेक खनिजं देखील आहेत. त्यामुळे ही संपूर्ण जागा सौराष्ट्र पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळे इथून माती किंवा इतर कोणतीही वस्तू नेण्यास पर्यटकांना मनाई आहे. नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या या जांबुवंत गुहेला पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. तुम्ही जांबुवंत गुफा पर्यटन स्थळाला वर्षभरात कधीही भेट देऊ शकता. ही गुहा सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडी असते. मंडळी, तुम्हालाही या गुहेबद्दल आणखीन जाणून घ्यायचं असेल तर निसर्ग सौंदर्याने भारलेल्या या गुहेला नक्की भेट द्या आणि 51 शिवलिंगांचं दर्शन करा. आध्यात्मिक, धार्मिक, पौराणिक आणि पुरातत्वीय दृष्ट्या या गुहेचं महत्त्व तुमच्या लक्षात आलंच असेल. म्हणूनच या गुहेला भेट देण्याची इच्छा प्रत्येकाच्याच मनात हे वर्णन ऐकल्यानंतर निर्माण झाली असेल यात शंकाच नाही. एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गाच्या सानिध्यात मन शांत होतं. भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगाच्या दर्शनाने मनाला समाधान मिळतं आणि इथला नैसर्गिक तसंच दैवी चमत्कार पाहून मन आनंदूनही जातं. म्हणूनच या गुहेला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. जय भोलेनाथ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.